महादेव निर्मळांचा पराभव कुणामुळे झाला? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचरंगीत लढत होताना आपल्याला पाहण्यास मिळाली होती, कारण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 2 उमेदवार पक्षाकडून तर 3 उमेदवार अपक्ष अशी पंचरंगीत लढत आपल्याला माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहण्यास मिळाली आहे। ह्यामध्ये महायुतीकडून प्रकाश सोळंके तर महाविकास आघाडीकडून मोहन जगताप हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तर अपक्ष उमेदवार म्हणून रमेश अडसकर, महादेव निर्मळ व बाबरे मुंडे असे 5 जण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले होते। माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच महादेव निर्मळ यांच्या पाठीशी ओबीसी समाज एकवटल्याने आता माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणार असल्याचे समोर येत असतानाच अचानक काहीसा निकाल वेगळा लागल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। ओबीसीचा पहिला आमदार म्हणून माजलगाव विधानसभेमध्ये महादेव निर्मळ विजय होतील असं दिसत असतानाच ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत झाल्यामुळे महादेव निर्मळ हे पिछाडीवर गेल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। महादेव निर्मळ यांनी चांगल्यापैकी मते जरी अपक्ष उमेदवार म्हणून घेतली असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये माजलगाव शहर, माजलगाव तालुका तसंच माजलगाव ग्रामीण भाग व वडवणी शहर, वडवणी ग्रामीण भाग ह्यामधून महादेव निर्मळ यांना म्हणावं तितके मताधिक्य न पडल्याचे देखील समोर आलेले आहे। माजलगाव व वडवणी भागातील ओबीसी समाज हा बाबरे मुंडे तसेच प्रकाश सोळंके यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। महादेव निर्मळ यांची अपुरी यंत्रणा असल्यामुळेच महादेव निर्मळ यांचा पराभव झाल्याचे आता समोर येत आहे। ओबीसी अपक्ष उमेदवार असलेले महादेव निर्मळ यांना धारूर ह्या ठिकाणातून ओबीसी समाजाने खूप मोठे पाठबळ दिल्याचे देखील समोर आलेले आहे, परंतु माजलगाव व वडवणी ह्या 2 तालुक्यामध्ये विभागलेला माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव निर्मळ हे शेवटच्या बूथपर्यंत कार्यकर्ता उभा न करू शकल्यामुळे त्यांना मतदान भरपूर न झाल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे देखील बोललं जात आहे। महादेव निर्मळ यांनी जर यंत्रणा खूप मोठी उभा केली असती तर नक्कीच महादेव निर्मळ यांचा विजय झाला असता असं देखील बोललं जात आहे। महादेव निर्मळ यांची यंत्रणा अपुरी पडल्यामुळेच महादेव निर्मळ यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।